श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी शांती
डीजेवर वाजती ती शांती नव्हं. नाहीतर घरी जाण्या कधी शांती पाहिजे बायला पकडा तसं नाही. लक्षात वाजत लक्ष घेत असतो. आठवलं म्हणून एक सांगतो. एका म्हाताऱ्याला विंचू चावला. तर त्याला विंचू चावला. डॉक्टर साहेबांकडे गेला. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब मला विंचू चावला आहे, काहीतरी औषध उपचार करा. डॉक्टर साहेबांनी त्याला एक इंजेक्शन दिले आणि बँडेज पेटी दिली आणि सांगितले ही बँडेज पेटी घे आणि जिथे विंचू चावला तिथे बँडेज पेटी लिटून दे. आता हा शाळा घरी गेला आणि याची बायको आता 150 होती. तो बायकोला म्हणला, बायको मला विंचू कुठं चावला? त्याची बायको म्हणाली, आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात. हा शाळा तिथे गेला आणि त्याने बँडेज पेटी चिटकून दिली. म्हणजे लक्षात वाचायला कळत नाही. विठाला विठाला सांगतो. एक माणूस एसटीडीवर बनवण्यासाठी गेला. तिथे लिहिले होते नंबरदारी करण्याआधी 2 लावा. या मूर्खाने काय केले की एसटीडीचे मालक खाली बोलावले आणि म्हणाला त्याला काही न बोलता न काही करता खान खान 2 काना खाली लावल्या आणि असे खान खान 2 काना खाली लावल्या आणि म्हणाला तो म्हणाला, अरे मूर्ख मला का मारलीस? म्हणा तुम्हीच तर लिहिलं होतं नंबरदारी करण्याआधी 2 लावा. मला वाटलं तुम्हाला 2 माझं काय चुकलं ते. म्हणजे लक्षात वाचायचं कळत नाही. विठाला 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 घरी गेला वर्षाच्या मित्राला घेऊन आला आणि म्हणला आपल्या आजीला औषध घालून पाजायचं आहे. तुम्हाला का तर तुम्हाला डॉक्टरने सांगितलं आहे. तू तिकडून हात धरून इकडून पाहिजे होतं. आपण दोघा आजीला हलू आणि औषध पाजू. दोघांनी आजीला इतकं हललं इतकं हललं आता हललं असं इतकं हललं का नाही आणि ती आजी जागेवर करून गेली. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब तुझं ऐकून लोक मरू लागले. डॉक्टर साहेब म्हणाले, काय झालं तुम्हाला? मला अजिबात माहित नाही. माझी आजी माझी होत करून पाहिजे. डॉक्टर साहेब मला ढाल तरी का ती तरी सांगशील ना? तुम्ही म्हणला आजीला औषध हलवून पाज. मी आजीला हलवलं आणि औषध पाजलं. आजी बरी होण्याऐवजी जागा झटक्यातच मरून गेली. त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणाले, अरे 150 मी तुला आजीला नाही औषध हलवून पाजायला सांगितलं, तू आजीला हलवून मारून टाकलं. म्हणजे लक्षात वाचायचं कळत नाही. विठाला विठाला तुम्ही काय केले? पापड घेतले आणि घराच्या मागे मेथीच्या भाजी घेऊन बसले. तिकडे पाण्याचे जेवण संपत आले तरी कसे येणार म्हणून सासूबाई किचन मध्ये गेली. सुनबाई फार आती म्हणली कुठं शोधा म्हणून मोठे मारे सगू ए सगू कुठं गेलीस? त्यावेळेस घराच्या पाठीमागून आवाज आला, आत्या मी इकडे आहे. त्यावेळेस सासूबाई म्हणाले, तिकडे काय करते? त्यावेळेस सगू म्हणाली, हो तुम्हीच तर म्हणला पापड घ्या आणि भाजीत बस. बराच वेळ झाला मी भाजीतच बसले, कुठंच गेले नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं नाही. विठाला विठाला
देव प्रकट झाले. ज्यावेळेस नारद जीवनामध्ये देवा जेव्हा मला तुझी गरज भासते तेव्हा मी तुला कुठं शोधावं. त्यावेळेस भगवंत म्हणतात माझी भक्ती गाते जेते नारदा मी उभा येते. जिथं माझं भजन कीर्तन चालतं तिथं माझं वास्तव्य असतं. जिथं माझे भक्त गुणगान करतात तिथं मी उभा असतो. म्हणून माझं शांतपणे कीर्तन करा, भजन करा, कीर्तन करा हे देवाला आवडते. एक साधू नाथराजांकडे तो नाथराजांना विचारलं, नाथराज तुम्ही देवाची भक्ती करताना म्हणजे नेमकं काय करता. तेच पैठणीवासी श्री संत एकनाथ महाराज माझ्या प्रथम त्यांना सांगतात. आवडे देवा
तुम्ही पाची पांडव पाच दिशेने जा तर तुम्हाला काय आश्चर्य दिसते ते मला सांगा. प्रथम तर राजाने पाहिलं की भगवंताचा वाहन गरुड गरुडाच्या पंखावरती विजलेले परंतु त्या तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे. काय आश्चर्य आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं भीमदादाने. भीमदादाने पाहिलं की नुकतीच फिरलेली गाय आहे रे, परंतु जिथं म्हटलं तसं उठलं स्वामीच्या मनात आईला जात मारली. त्यांना फार वाईट वाटलं. तिसरं आश्चर्य पाहिलं भीमदादाने पाहिलं की एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं परंतु दोन तोंडात हत्ती पाहायला मिळाला नाही. परंतु आज दोन तोंडात हत्ती पाहायला मिळाला. हे काय आश्चर्य आहे. चौथं आश्चर्य पाहिलं नकुलाने पाहिलं की अगदी शेजारी तुला बहिणीसारखे दोन विहिरी आहेत, परंतु त्या दोघीमध्ये फरक एवढाच आहे की एकीचं पाणी अगदी कुटुंबपणे वाहत आहे परंतु ती खारट आहे आणि एकीचं पाणी अगदी तळाशी आहे परंतु ते गोड आहे. हे काय आश्चर्य आहे. पाचवं आश्चर्य पाहिलं सहदेवाने. सहदेवाकडे जात होते. शेजारी एक मोठा डोंगर होता. डोंगरावरून एक मोठा दगडावरती कोसळताना दिसला. त्यांना आता वाटलं की मी आता गुप्त प्राण होतो की काय, आता माझा प्राण निश्चित जाणार. परंतु रोजच्या सवयीप्रमाणे भगवंताचं नाव मुखात आलं आणि तो एवढा मोठा दगड एका वाळलेल्या गवताच्या काडीवरती थांबला. हे काय आश्चर्य आहे. पाचही पांडव श्रीकृष्णाकडे आले व प्रश्न केला. कृष्णाकडे आले. प्रथम तर सांगितले भगवंता मी आश्चर्य पाहिलं की तुझं वाहन गरुड त्याच्या पंखावरती विजलेले परंतु तोंडामध्ये वासाचा तुकडा. हे काय आश्चर्य आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात येणारे युग हे कलियुग आहे, यामध्ये असंच असणार आहे. हरिपाठ हरिगाथा मुखकथा असून सुद्धा धर्म मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्या हातून घडणार आहे. हे कलियुग आहे, यामध्ये असंच असणार आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं भीमदादाने पाहिलं की भीमदादा भगवंता नुकतीच तुझी गाय आहे, जिथं बछडा तसं उठलं तसं आपल्या जन्मदात्या आईला जात मारली. तेव्हा भगवंत म्हणतात येणारी युग कलियुग आहे, यामध्ये असे असणार आहे. किती जरी हाडाचा काढा करून आणि रक्ताचं पाणी करून आपल्या बाळाला मोठं करून द्या, ते बाळ मोठं झाल्यावर आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवण्याऐवजी त्या आई वडिलांच्या डोक्यावरती पाय ठेवण्यावर त्या कलियुगामध्ये जन्म येणार आहे. कर माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. कर माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. विसरू नको रे कधी मानसा तुझ्याच आई
अर्जुनाने पाहिलं की एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, परंतु दोन तोंडात हत्ती पाहायला मिळाला नाही भगवंता. दोन तोंडात हत्ती पाहिला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, येणाऱ्या युगामध्ये असेच लोक जन्म येणार आहेत, दोन तोंडाने बोलणारे लोक जन्म येणार आहेत. ते कसं, जर एखादा माणूस आपल्या समोर असला, त्याची एवढी सुस्ती करणार की त्याला देखील वाटले पाहिजे माझ्यासारखा मीच. पण तोच माणूस फक्त 2 पावले पुढे जाऊन द्या, त्याची माग निंदा केल्याशिवाय हा समाज राहणार नाही. हे कलियुग आहे, मग तसंच नाही आहे. चौथा आश्चर्य पाहिलं नकुलाने पाहिलं की नकुल भगवंता अगदी शेजारी जुळ्या बहिणीसारखे 2 विहिरी आहेत. फरक एवढाच आहे, एकीचं पाणी अगदी तुटुंबपणे भरून वाहत आहे, परंतु ते खारट आहे, आणि एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, परंतु ते गोड आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, येणारे युग कलियुग आहे, यामध्ये असेच असणार आहे. ज्याप्रमाणे विहिरीचं पाणी तुटुंबपणे भरून वाहत आहे, त्याप्रमाणे नास्तिकवादी लोक असणार आहेत आणि संत महात्मे देखील असणार आहेत, परंतु ते थोडे असणार आहेत, गोड असणार आहेत. कलियुग आहे म्हणजे असंच असणार आहे. 5वं आश्चर्य पाहिलं सहदेव अगदी शांतपणे उभा होते. भगवंताने विचारले, सहदेवा काय आश्चर्य पाहिजे? त्यावेळेस सहदेव म्हणाले, भगवंता मी एका रस्त्याने जात होतो, शेजारी एक डोंगर होता, डोंगरावरती सहज नजर गेली, तो मोठा दगड अंगावर कोसळून येताना दिसला. आता मला वाटलं मी आता गुप्त प्राण होतो की काय, आता माझा प्राण निश्चित जातो, परंतु रोजच्या सवयीप्रमाणे तुझं नाव मुखात आलं आणि तो मोठा दगड एका वाळलेल्या गवताच्या गाडीवरती थांबला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, येणारे युग कलियुग आहे, यामध्ये असेच असणार आहे. तुझं पाप असे देखील असलं तरी ते नाही, माझ्या एका नाव मुखात आलं की ते नाहीच होईल. म्हणून माझ्या नामस्मरण करणारे भक्त आवडतात. नामस्मरणाचे जरा वाकावंच लागतं. ते माझी शिबिरा माता बिल्लसमाधी होती, तिने देवाची एवढी भक्ती केली की देवाला यावं लागलं. माझी शिबिरा माता मातंग ऋषींच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. मग नंतर मातंग ऋषींचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात, शिबिरा आता मी खूप लहानशा प्रवासाला जाणार आहे. त्यावेळेस शिबिरा माता म्हणतात, तुम्ही गेल्यावर मी काय करू? त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात, मी गेल्यावर तू फक्त प्रोग्रामची तयारीची वाट बघ. त्यावेळेस शिबिरा माता म्हणाल्या, ठीक आहे. शबरी माता म्हणाली, ठीक आहे. त्या दिवसापासून शबरी माता प्रोग्रामच्या तयारीची वाट बघू लागली. सकाळी उठलं की आपल्या केसाने रस्ते झाडायची, बागेमध्ये जाऊन सुंदर फळे फुले आणायची. केसाने रस्ता का झाडायची? कारण प्रभू रामचंद्राची पाय कोमल आहे, त्यांच्या पायामध्ये काटा पडू नये म्हणून. प्रभू रामचंद्राची पाय कोमल आहे, त्यांच्यामध्ये काटा पडू नये म्हणून. आणि केसाने रस्ता झाडता म्हणायची, जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शिवरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शिवरी के कुटिया का पावन होगा।
बात लखनजी, आएंगे रघुराम अपने आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखनजी का दर्शन भी होगा. माय बाबो, शबीर माताने प्रभू रामचंद्राची 82,000 वर्षे वाट बघितली. एके दिवशी प्रभू रामचंद्र लखनजीला म्हणाले, लखनजी आज आपल्या मातेला भेटायला जायचे आहे. त्यावेळेस लखनजी म्हणतात, सुमित्रा, कैकेयी, कौशल्या या 3 मातांकडे आपली चौथी माता कोणती? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, आपल्या या 3 मातांना फक्त 14 वर्ष वाट बघितली आणि आपल्या ज्या मातेला भेटायचे आहे त्या मातेला आपली जन्मोजन्मी वाट बघितली. त्या मातेला आपल्याला भेटायला जायचे आहे. दोघे निघाले. दोघे आले. शिबिरा मातेचं नामस्मरण झालं होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. शिबिर बाणावर नव्हती. शबरी बाणावर नव्हती. देवाने तिला हरवले. शिबिरा बाणावर आली. वर तिला गुरुवारांचे शब्द आठवले की मी गेल्यावर फक्त या आश्रमात रामचंद्रच येणार. तिला भजनामध्ये मावेना. त्यानंतर भजनामध्ये मावेना तिला आता काय करावं ते सुचत एका पाठवाळून नंतर धारा वाहू लागल्या. मी काय करावं नंतर धारा वाहू लागल्या. तिला आता काय करावं ते काही सुचना. तिने स्वप्न सुद्धा तुला दिली. लाखो वर्षापासून रामचंद्राने हे करेल ते करेल, परंतु आता काय सुचना तेव्हा आता काय करावं. त्यावेळेस प्रभू म्हणतात, आता तू काय करू नको. आतापर्यंत तूच गेले, आता आम्हाला करू घे. मग प्रभू रामचंद्राने स्वतःच्या अश्रुधाराने शिबिर माताचे चरण धुतले व ते आपल्या ज्योतीत विलीन करून घेतले. म्हणून माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त आवडतात. आता चला आपण नामस्मरण करू. जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई.
आणि वडीलधाऱ्या माणसांच्या चरणावरती अर्पण करतो व माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. लोक महाराज की जय. आपले आपले माता पिता की जय. बोले रे काय सब संतन की जय. खूप छान महाराजांनी सुंदर असे कीर्तन केलेलं आहे. त्याबद्दल हरिभक्तपरायण बालकीर्तनकार खूप खूप गोड आणि सुंदर असा विद्यार्थी असणारा धर्मवीर शिवराजे भारतीय शिक्षण संस्थेतील सप्ताहातील तिसऱ्या दिवसाचे सुंदर असे पुष्प फुटलेलं आहे. त्याबद्दल हरिभक्तपरायण बळीराज महाराज चव्हाण यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्या संस्थेतील सुंदर आणि छान धडाडीचे व्यक्तिमत्व असणारे आमचे हरिभक्तपरायण त्यांचा मृदंगावरती थाप असणारे आमचे हरिभक्तपरायण त्यांचा मृदंगही तितकाच खास, त्यांचा तबलाही तितकाच खास, त्यांची ढोलकीही तितकीच खास आणि त्यांचं कीर्तनही तितकंच खास असणारे चौथोडी चिरा असणारे आमचे हरिभक्तपरायण सार्थक महाराज लाने हे महाराजांचं दोन शब्दात कौतुक करतील. तरी त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि महाराजांना प्रेरित करावं, आपल्या वाणीतून प्रेरित करावं. या सार्थक महाराज उठा, बोला. आश्रित धर्मवीर शंभूराजे वारकरी शिक्षण संस्थेतील 15 दिवसाच्या कीर्तन महोत्सवातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हवा बळी महाराज हवा पीठी विचारत बळी महाराज चव्हाण यांचे कीर्तन होते. त्यांचे कीर्तन खूप सुंदर पार पाडले. त्यांना मी आमच्या संस्थेतर्फे व आमच्या गुरुवर्य राधेश्याम पंडित महाराज वाकडे यांच्यातर्फे धन्यवाद करतो. व तसेच कव्वाल वादक पिलकी मास्तर व सर्व टाळकरी मानकरी सर्व विद्यार्थी वृंद व आमचे गुरुवर्य यांनाही धन्यवाद देतो. व सांस्कृतिक प्रेम महाराज सर यांनाही मनापासून धन्यवाद देतो. व उद्याचे कीर्तनकार सकाळचे कीर्तनकार अनिकेत महाराज. सकाळचे कीर्तनकार अनिकेत महाराज म्हणले